यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत प्रदोष व्रताची कथा। प्रदोष व्रत हे खूप चांगले असतो। प्रदोष काळामध्ये ही कथा ऐकायची नाही तर जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा ही कथा ऐका। प्रदोषाची व्रत कथा ऐकल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। तर ही व्रतकथा इतकी महान पुण्यमय आहे। 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते, 1000 रुद्राभिषेकाचे पुण्य मिळते आणि आपल्याला जे मनामध्ये इच्छिलेले फळ आहे ते आपले सर्व जे पण आहे आपली इच्छा मुलांप्रती नवऱ्यांप्रती बायको जे पण तुमची इच्छा आहे ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते। एवढ्या या अध्यायामध्ये मी सांगितलेलं आहे, मी नाही स्वतः या शिवाने सांगितलेलं आहे। मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, फक्त श्रवण तुम्ही करा। आणि ज्या वेळेस तुम्ही श्रवण करत आहे त्यावेळेस तुम्ही आपल्या घराच्या देवघरात बसून या मंदिरात बसून बी बसलेले तर एक पाण्याचा ग्लास छोटा घेऊन घ्या, 2 अगरबत्ती लावा, घरात असणार तर पाण्याची बाटली जवळ ठेवा आणि एक तेलाचा दिवा तुपाचा दिवा लावा, तूप नसणार तर तेलाचा दिवा सुद्धा चालेल। आणि जे 2 अगरबत्त्या लावल्या त्याची थोडी रक्षा त्या पाण्याच्या ग्लासमध्ये या बाटलीमध्ये टाका आणि ते पाणी आपल्या मुलांना नवऱ्यांना सासू सासऱ्यांना सर्वांना प्यायला द्या। असे हे प्रदोष व्रताचं पाणी जर आपण पिलं तर आपले सर्व दोष समाप्त होऊन जातात आणि समस्त पापांमधून आपण मुक्त होतो आणि आपली जी हा अध्याय ऐकला म्हणजे आपली जी पुण्यमय आहे ते करोडो गुणा पुण्यमय होतं। तर असं या अध्यायामध्ये पावर आहे। तर आता आपण ऐकणार आहोत प्रदोष व्रताची कथा। हा अध्याय खूप छान आहे, शेवटपर्यंत ऐका। चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक आताच करा आणि कमेंट्समध्ये जय श्री महाकाल, ओम नमः शिवाय आणि जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा। आता आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। प्रदोष व्रताची कथा। सदाशिव ही 4 अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवपूजाचे पूजन करीत असतो। जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायश्चित्ताची गरज नाही। शिवनामाचा महिमा फार अगाध आहे। जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही। ही गोष्ट त्रिवार सत्य आहे। ज्याला आयुष्य, आरोग्य, सुख संपत्ती आणि दिव्य ज्ञान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल तर हे प्रदोष व्रत मनोभावे करावे। हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख 6 महिन्याच्या आत नाहीसे होते। 1 वर्षभर प्रदोष व्रत केले ते चांगले असे ज्ञान प्राप्त होते। 12 वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी स्वतः भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते आणि त्याच्या घरात धनधान्याचा भंडार भरलेला राहतो। 7 जन्माची त्याची दरिद्री दूर होते। व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे। जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला यात जन्मी फार दुःख आणि दारिद्र्य आणि क्लेश सहन करावे लागतील। हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा आहे तो मी तुम्हाला सांगत आहे। आता जो कोणी म्हणतो की हा अध्याय खोटा आहे, हे प्रदोष व्रत खोटे आहे, तो निश्चित दांभिक असतो असे समजावे। त्याची भक्ती आणि त्याचे ज्ञान सुद्धा खोटे आहे, त्याचा गुरु सुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे। आणि पार्वती परमेश्वरावर ज्याचे मन जळले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणी नाही हे पक्के लक्षात ठेवावे। मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात। आता मी तुम्हाला एक कथा सांगत आहे ती ऐका। असे म्हणून सूत, शौनिक आदी ऋषींनी शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले। फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता। तो महापराक्रमी होता, धर्मशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र करीत नसे। त्यामुळे एकदा काय झाले, शाल्व देशाचे राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आले। दोघांमध्ये 7 दिवस घनघोर युद्ध झाले। शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला। शत्रूने सत्यरथ राजाची नगरात प्रवेश केला। सत्यरथ राजाची राणी गरोदर होती, तिचे दिवस भरले होते, पण शत्रू नगरात शिरताच ती एकटीच चोरवाट्याने रानात पळून गेली। सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते। श्रम आणि मूर्छा येऊन जागोजागी पडत होती। सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पळत होती। राणी दिसायला अतिशय सुंदर होती। मदनाला सुद्धा तिचा मोह पडावा अशी सुंदर अप्रतिम तिचं रूप होतं। पण दैवाची गती गहन आहे। जिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानावनात येऊन पडली होती। नळाची दैवंती आणि भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संचार करीत आहे असे वाटत होते। प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात, त्याला इलाज नाही। सर्वत्र भटक भटक भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली।
त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. जिचा शब्द तळहातावर झेलण्यासाठी 100 दासी तिच्या मागे पुढे होते. अशा राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हते. ती राणी इंदुमती जिथे जमिनीवर गडाबडा लोळत होती, पाण्यासाठी मोठमोठ्याने टाहा फोडत होती, पण ऐकणार कोण? थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रस्तुत झाली. तिला एक सुंदर मुलगा झाला, पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती. त्यामुळे तिला काही सुचेना. अजान अभरकाला तेथेच वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशा अवस्थेत बसत उठत जवळ असलेल्या सरोवरापाशी ती पाणी प्यायला गेली. तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला, मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला आणि तिला मारून टाकले. बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षांखाली मोठमोठ्याने रडत होता. त्याने रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मणीण विधवा येत होती. तिच्या कडेवर 1 वर्षाचा लहान मुलगा होता. तिलाही जावात नात्याचे कोणीच नव्हते. या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली. नाळ सुद्धा न कापलेला सुंदर बाळ इथे आला कसा असेल? तिला काहीच समजेना. हा कोणत्या बऱ्या जातीचा असेल? त्याला आपण उचलून घ्यावे की नाही? आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंसू पक्षी त्याला मारून टाकतील. काय करावे न काय नाही हे तिला काहीच समजाना. क्षणभर तिला काहीच सुचलं नाही. तेवढ्यात एका यतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे आले. त्यांनी तिला सांगितले, तू हा बाळ उचलून घे, आपल्या घरी ने. याच्यामुळे तुझा भाग्योदय होणार आहे. हा क्षत्रिय कुमार आहे, तरी पण स्वतःच्याच मुलासारखं तू यांचा सांभाळ करा. मात्र दुसरा कुणाला ही गोष्ट सांगू नकोस. एखाद्या दारिद्र्य माणसाला परीस सापडावा तसा हा बाळ आहे. चिंतामणी रत्न आणि दारिद्र्य माणसाच्या आपात पुढ्यात येऊन किंवा मेलेल्याच्या मुखात अमृत पडावे तसा हा बाळ तुला सापडला आहे. तू याला उचलून घे असे शंकराने स्वतःच तिला सांगितले. त्याचे पालन नीट कर आणि जीवाभावाने कर. एवढे सांगून शिवशंकर लगेच गुप्त होऊन गेले. मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासास सुरुवात केली. स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले, राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त ठेवले. दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावा घरोघर भिक्षा मागत असे. कोणी विचारले तर हे माझ्याच पोटचे दोन्ही मुलं आहेत असे ती सर्वांना विचारणाऱ्यांना सांगत होती. अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एकचक्र नावाच्या नगरात आली. तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती. महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखीखाली त्या मंदिरात यज्ञ सुरू होता. उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहत तेथे उभी राहिली. धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाहत शाडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे रे, दैवाची गती किती विचित्र आहे ना. हा खरं तर राजपुत्र, पण आज दिनहीन होऊन गरीब होऊन तेथे भिक्षा घेण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्याला म्हटले, महाराज, आपण तर त्रिकालज्ञानी आहात. तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते. महाराज, आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत? जिवंत आहेत की मेले आहेत हे मला कृपा करून सांगा. तेव्हा तिला उठवत शाडिल्य ऋषी म्हणाले, या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्याच्या नगरावर हल्ला केला. नगराला सर्व बाजूंनी वेढा पडला. तेव्हा शंकरांनी पूजा तशीच सोडून तो शत्रूशी लढायला रणगणात गेला. शत्रूंनी ठार मारले हे खरे, परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले. पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला, त्यामुळे तो अल्पायुष्य झाला आणि मरण पावला. म्हणून भगवान शंकराची पूजा चालू असताना कोणी उठू नये आणि अर्धवट शंकराची पूजा सोडून जाऊ नये. संपूर्ण पूजा, आरती, उदबत्ती, कापूर लावूनच सर्वांनी शंकराची पूजा झाल्यानंतरच उठावे असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि त्याची आई सुद्धा मरण पावली. म्हणून भगवान शंकराच्या वेळेस प्रदोष व्रतामध्ये जो कोणी प्रदोष व्रताची पूजा अपूर्ण करतो तो अतिशय लवकर मरण पावतो, अल्पायुष्य होतो आणि त्याचे आई वडील सुद्धा लवकर मरण पावतात. तर प्रदोष व्रतामुळे हे असे होते. म्हणून त्याच्या सवतीचा प्राण गेला आणि तिला मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त यांनी मागच्या जन्मी शंकराचे कोणते सुद्धा व्रत अजिबात केले नव्हते. म्हणून हा जन्मात या आई वडिलांना पारखा झाला. म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे. कधीही पूजा शंकराची अर्धवट करून उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नृत्य करीत असतात आणि सरस्वती वीणा वाजवत असते. पुरोहित सुस्वर बासरी वाजवत असतात. लक्ष्मी छानसा ताल देत असते.
भार्गवी मधुर आलाप घेत असते. शिवाचा परम मित्र कुबेर यक्षपती हात जोडून समोर उभा असतो. सगळेच्या सगळे यक्ष गण गंधर्व 33 कोटी देवता सभोवती उभे राहून शंकराचे नित्य पाहत असतात. असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे. प्रदोषाच्या काळमध्येच भगवान शंकरांनी विष प्राशन केलं होतं, म्हणून या प्रदोष काळाला एवढं महत्व आहे. म्हणून प्रदोष काळामध्ये भगवान शंकराची जो कोणी पूजा करतात त्यांच्या घरी स्वयं शिवशंकर शिवशंभो नंदेश्वर माता पार्वती स्वयं त्याच्या घरी येऊन विराजमान होतात. म्हणून प्रदोष काळमध्ये सर्वात जास्त महत्व प्रदोष काळाला दिलं गेलेलं आहे. प्रदोष काळ सूर्यास्ताच्या 45 मिनिटं पहिले आणि 45 मिनिटांनंतर असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे. प्रदोष काळ 4:30 पासून तर 6:45 वाजेपर्यंत तुम्ही प्रदोष काळाच्या या एवढ्या काळामध्ये तुम्ही भगवान शंकराची केव्हा पण पूजा करू शकता. असा हा 4:30 ते 6:45 वाजेपर्यंतचा भाग्यवान काळ प्रदोष काळ आहे मित्रांनो. तर या प्रदोष काळामध्ये शिवशंभोची पूजा नक्की करा आणि आपल्या जास्तीत जास्त पुण्य कमवून घ्या. मुनिराज, आपण मला एवढे चांगले ज्ञान दिले, बहुमोल असे ज्ञान दिले, आपल्याला आता मी शरण आलेली आहे. आता माझा हा पुत्र दरिद्र का झाला हे सांगावे बरे. उमा विनयाने म्हणाली, तुझ्या या पुत्राला मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला होता, अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली होती, पण दान मात्र कोणाला अजिबात केले नाही. शंकराचे पूजनही कधी केले नाही. तसेच जर परण्य चोरून खाल्ले तर जीभ जळते. दुसऱ्याचा पैसा जर चोरून घेतला, फसून घेतला तर त्याचे हात जळतात. परस्त्रीची अभिलाषा धरली तर त्याची अभिलाषा धरण्याचे डोळे जळतात आणि अंधत्व येतं. एवढे लक्षात ठेवून घ्यावे. शाडिल्य ऋषींनी त्या स्त्रीला उमेला असं म्हटलं. मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले. ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले. पक्ष प्रदोष, शनी प्रदोष, सोम प्रदोष हे जास्त महत्वाचे असतात. त्या त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे, शिवचे पूजन करावे. 3 घटका रात्र संपली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी. प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी, नंतर त्याने कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा, त्यास भोवती सुगंध फुलाच्या माळा घालाव्या आणि आपण सुद्धा स्वतः शुभ वस्त्र नेसावे, पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावीत. मग आपल्या समोरशी शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे पार्थिव शिवलिंग करून यथाविधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला मूर्तकांची पूजा करावी, उजव्या बाजूला अग्नी असावा. त्याचप्रमाणे गजानन, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव यांची योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी. 8 दिशांचे पूजन करावे. पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे आणि आपल्या मनाच्या इच्छा बोलाव्या. तर तो गौरीनाथ अतिशय मनाने निर्मळ आहे, कोटी चंद्राच्या सूर्यप्रकाशासारखा आहे, तर अतिशय शीतळ आहे. अशा या प्रदोष काळच्या वेळेस जो कोणी शिवशंभूची सदाशिवाची पूजा करतो त्याच्या इच्छा निश्चितच पूर्ण होतात आणि जो कोणी ही कथा ऐकतो तर कथा ऐकणाऱ्याच्या सुद्धा इच्छा पूर्ण होतात. असे सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनोभावे आणि यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होतात असे सांगितले उमेला. उमेने समोर ठेवलेला धर्मगुप्त आणि सुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग ते दोघ जण काही दिवस एकचक्री नगरातच जाऊन राहिले. दोघांनी 4 महिने प्रदोष व्रताचे मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून तसेच केले. शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रसाद तीर्थ चोरून घेणे ब्रह्महत्येसारखे पाप आहे. अशा रीतीने ते दोघ जण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत आचरत होते. एकदा ब्राह्मण पुत्र सुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातली त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोरांनी काठोकाठ भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर पडला. आपल्या घरी तो हंडा सुचिव्रत घेऊन आला. उमेला फार आनंद झाला. सुचिव्रताने आपल्या भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला, पण सुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते. रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते. एकदा दोघ जण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते. त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलांच्यात एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिले होती. धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नको. अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात, आपल्या मायाचे स्पर्शाने त्याचे शौर्य हरण करून घेतात. अशा स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे. सुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगत म्हटले. पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली. तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. अशुमती या सुंदर तरुणांकडे एक टक दृष्टी लावून पाहत होती. तिला एकदम आठवले
तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते, माझी ही स्वरूप सुंदर आणि परमप्रिय कन्या मी कोणाला देऊ? तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते, धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे, तो माझा परमभक्त आहे, त्याला तुझी कन्या दे. महेशाने सांगितल्याप्रमाणे तो तरुण हाच तर नसेल, हा किती सुंदर दिसतो. क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्रच जणू काही याच्यावर आलेला आहे असे वाटत आहे. अश्रुमती स्वतःच असा विचार करीत होती. प्रथमदर्शनी त्याला पाहताच त्याच्या प्रेमात पडली. मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले. अश्रुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलावले. त्यासाठी तेथे मऊ मऊ पल्लवाचे तिने आसन तयार केले. राजपुत्र आसनावर येऊन बसला होता. तेव्हा मोठ्या खुशीत होता. इतक्या जवळ असूनही अश्रुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती, लाजत होती. शेवटी धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसणी आहे. आपल्या मुखचंद्रमा पाहताच माझे मन तुमच्यावर जडले आहे आणि आनंदाने नृत्य करीत आहे. माझे नेत्ररूपी भुंगे तुमच्या कमलाभोवती गुंजन करीत आहे. प्रिया, मला आपली म्हणा. मग अश्रुमतीने आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मोतिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सुंदर युवती, मला आई वडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतले आहे. मी दारिद्र्य आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही, कारण मी दारिद्र्य आहे. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण 3 दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे. मी माझ्या पित्याला सर्व सांगून येथे लग्नासाठी घेऊन येईल. असे बोलून तेथून अश्रुमती चटकन निघून गेली. धर्मगुप्ताने सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितले. शांडिल्य ऋषीच्या कृपाचा हा प्रसाद आहे, त्याच्या चटकन लक्षात आले. अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासून संकटे सुद्धा त्याचे रक्षण करतो. दोघं भावांनी सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आई वडिलांना सांगितली. आईला सांगितली. गंधर्व कन्या अश्रुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघेही पुन्हा त्या वनात गंधर्व राजा सहपरिवारसह लग्नांचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता. त्या तरुणांची अधीरतेने वाट पाहत होते. ते दोघे येताच आपल्या सर्व गुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला. नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आणले आणि मग 4 दिवस मोठ्या थाटामाटात धूमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला. स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्यांनी सन्मानाने विणीला अर्पण केल्या. 1,00,000 रथ, 10,000 हत्तीने, 1,00,000 सुंदर घोडे, 1,00,000 दासी, रत्नांचे भांडार आणि स्वर्गीय धनुष्यबाण त्याने सेनापतीला त्याच्या बरोबर दिले. उमेला मोठा मान सन्मान देऊन संतुष्ट केले. अश्रुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती. त्याच्याबरोबर मंगलवाद्याचा गजर सुरू होता. चतुरंग सेना सभोवत आली होती. सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्याच राज्यात विदर्भ नगराजवळ आला. त्यांनी संपूर्ण नगराला वेढा घातला. गंधर्वाचे बळ फार मोठे होते. त्यांनी विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला. धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणारे दुर्मशन राजाला त्यांनी धरून आणले, पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदाराने जीवनदान दिले. आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले. मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला. उमा मातेला आणि आपल्या ज्येष्ठ बंधूला सुचिव्रताला योग्य प्रकारे मान सन्मान देऊन धर्मगुप्ताने पुढे 1000 वर्ष उत्तम प्रकारे राज्य केले. त्याने आपल्या नगरीमध्ये शांडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि 100 पदमोहराची गुरुदक्षिणा केली, त्याच्या चरणावर अर्पण केली. अनेक रत्न, अलंकार, वस्त्रही सन्मानाने अर्पण केले. त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख, शोक, भांडणे, संकट, रोग, वैधव्य, मरण हे सर्व त्याच्या राज्यातून पळाले होते. प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होती. राजाला ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते. राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरलेला होता. अश्रुमती ही सुखात होती. 10,000 वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे समाधानाने आपले सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली. भगवान शंकरांनी त्यासाठी दिव्य विमान पाठवले. शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला. आई आणि भाऊ, पत्नी अश्रुमतीसह राजा कैलासाला गेला. तेथे शिवदर्शन होता. सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. भक्तांच्या कैवारी शंकराने त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना अक्षयपद दिले. असे धर्मगुप्तांचे आख्यान जे कोणी नित्यनेमाने वाचतात किंवा ऐकतात त्यांचे सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो. त्यांच्या मागील सर्व पापांचा नाश करीत असतो. ते जेथे जेथे जातील त्यांना तेथे तेथे विजय मिळतो. त्यांची संतती, संपत्ती, सुख, समृद्धी, यश, कीर्ती, मान सतत होत असते. जो प्रदोष व्रत करतात ना, या प्रदोष व्रत पाळतात, या प्रदोष व्रतात शिवाची पूजा करतात, त्यांना मग मृत्यूचे सुद्धा भय राहत नाही. ज्याच्या घरी शिवलीलामृत हा ग्रंथ असतो, या जो कोणी हा ग्रंथ, हा अध्याय ऐकतो,
त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो आणि शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते. तसा हा ग्रंथ म्हणजे चांगल्या अशा आंब्याचा विशाल वृक्ष आहे मित्रांनो. यातील रसपूर्ण काव्य म्हणजे पाडास असलेले आंबे आहेत. ज्यांना मुखरोग झालेला आहे ना, त्यांनाच हे आंबे आवडणार नाहीत. ज्यांच्या पावन मोक्षदायी अशा शिवचरणावर भाव नसेल त्यांनाच हे आंबे आवडणार नाहीत. सर्वांनी या गोड आंब्याचा आणि अमृताचा मनापासून रसस्वाद घ्यावा व आपले जीवनाचे खरे सार्थक करून घ्यावे, अशी ही प्रदोष व्रताची कथा आहे. तर मित्रांनो, प्रदोष व्रताची कथा इथे समाप्त झाली आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही प्रदोष व्रताची कथा आवडली तर आताच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा की तुम्हाला माझी ही कथा कशी आवडली, तुम्ही कुठल्या गावाहून. एक कमेंट्स माझा आत्मविश्वास आणि मला दुसरा व्हिडिओ या दुसरी कथा वाचायला प्रेरणा मिळते. तुमच्या कमेंट्सने मला प्रेरणा मिळते, म्हणून एक कमेंट्स आणि एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जास्तीच आवडली तर प्लीज जास्तीत जास्त जणांना शेअर करा. शेअर केल्याचे पुण्य सुद्धा तुमच्या अकाउंटला जमा होईल. एवढ्या या ग्रंथामध्ये पॉवर आहे, एवढ्या अध्यायामध्ये पॉवर आहे. स्वतः शिवशंकर या अध्यायामध्ये सांगितलेले आहे. नुसते ऐकल्याने शिव शिव बोलल्याने सुद्धा आपले 7 जन्माचे पातक नष्ट होते. तर तसे या अमृतांचे तुम्ही रसस्वाद घ्यावा आणि हे अमृतमय जीवन करून घ्यावे, अशी माझी इच्छा आहे. तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ. नाही तर तुमच्या गावाचं नाव नक्की करा. जय श्री महाकाल.